बऱ्याच वेळेला तैवान, चीन, सिंगापूरला, हाँगकाँगला जाण्याची संधी मिळत असे. आणि संगणक हे मोठी क्रांती घडवणार आहे यामध्ये कुणाच्या मनातच काही शंका नव्हती. विशेषतः संगणकाचा जो आत्मा असतो, मायक्रो प्रोसेसर, त्याचा जन्म होताना मी तिथं कॅलिफोर्नियामध्येच काम करत होतो, ती पाहिलं. आणि जेव्हा मग तैवान वगैरे देशात गेल्यावर तिथले लोक सगळे आपल्या चिनी भाषेत संगणकावर काम करतात. मग आपण आपल्या भारतीय भाषामध्ये का करू शकत नाही? आणि या विचाराने मग आम्ही काही मित्र एकत्र आलो. काही ठिकाणी काम चाललं होतं, त्याला थोडीशी चालना देण्याचं काम आमच्याकडून झालं. आणि मराठी भाषेला संगणकामध्ये आणण्याच्या खूप त्यामध्ये अडचणी होत्या. खूप वेगवेगळी दिशा होती. तर कुठल्या दिशेने जायचं, कुठली दिशा निवडायची याबद्दल खूप तज्ज्ञांच्या मध्ये मतभेद असत. त्यामध्ये थोडासा खारीचा वाटा उचलण्याचं काम मला करता आलं. विशेषतः त्यावेळी जे टेबलटॉप कम्प्युटर IBM PC होते, त्या संगणकामध्ये आम्ही काही पार्ट नवीन टाकले. खूप पॉवरफुल असे कम्प्युटर्स होते. आणि त्यामुळं एका वेळी सर्व भारतीय भाषा एका वेळी आपल्याला वापरता यायला लागल्या. आणि ती सुरुवात तिथून झाली. त्यामुळं त्याचा जो मराठी भाषेचा कोड असतो, तो कोड घडवणं, कळफलकचं डिझाईन करणं, या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात, ते करता आल्या.